मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे 1 जुलै 2025 म्हणजेच मंगळवारच्या सेशनसाठीचं निफ्टीचं विश्लेषण. तर कालचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं होतं की मार्केटमध्ये ट्रेंड बुलिश आहे, पण मार्केटमध्ये थोडासा आता पुलबॅक किंवा थोडीशी सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकते. त्याच होताना आज आपल्याला दिसलेलं आहे. काल आपण एक रेंज डिस्कस केली होती 25,610 आणि 25,650. तर आपण काय डिस्कस केलं होतं की ह्या रेंजमध्ये जर मार्केट रेंगाळत राहिलं तर आपण त्या ठिकाणी कोणताही ट्रेड प्लॅन म्हणजे ट्रेड अवॉइड करायचा आहे. आणि ही रेंज ज्या बाजूला ब्रेक होईल म्हणजे 25,610 किंवा 25,650 वरच्या बाजूला ज्या बाजूला ब्रेक होईल त्या बाजूला आपण ट्रेडचा विचार त्या ठिकाणी करायचा आहे. तर तुम्ही जर बघितलं तर आपण डिस्कस केलेल्या लेवल्सपैकी 2 लेवल त्या ठिकाणी आपल्याला आज बघायला मिळाल्या. म्हणजे 25,525 ही पहिली लेवल होती आणि 25,480 ही दुसरी लेवल होती. तर ह्या 2 लेवल आपल्याला बघायला मिळालेल्या आहेत. जर कोणी माझा व्हिडिओनुसार जर कोणी ट्रेड प्लॅन केला असेल तर त्याचा दिवस आज चांगला गेलेला असेल. त्याच्यानंतर मार्केटने इथे थोडंसं सपोर्ट घेऊन कन्सल्टेशन करून मार्केटने इथे थोडंसं एक रिव्हर्सल छोटंसं एक आपल्याला बघायला मिळालेलं आहे. आणि शेवटी मार्केट क्लोज झालं आहे 25,517ला. म्हणजे तर आपण आता जाऊया डेली टाईम फ्रेममध्ये. तर डेली टाईम फ्रेममध्ये आपण जर बघूया काय दिसतंय, कसं दिसतंय. तुम्ही जर डेली टाईम फ्रेमवरती बघितलं तर आपल्याला सप्टेंबर टू मार्च या दरम्यान आपल्याला एक स्ट्रॉंग डाऊनसाईड आपल्याला बघायला मिळाली. आणि त्यानंतर मार्केटने इथे आपल्याला एक डबल बॉटम टाईप फॉर्मेशन आपल्याला इथे बघायला मिळालं. म्हणजेच डब्ल्यू पॅटर्न इथे आपल्याला बघायला मिळाला. आणि तो डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेक झाल्यानंतर इथून आपल्याला एक मार्केटमध्ये मेच्या नंतर इथे आपल्याला एक अपसाईड मुवमेंट थोडीशी बघायला भेटली. त्यानंतर मार्केट एक जवळजवळ 1.5 महिने एका रेंजमध्ये रेंगाळत राहिलं एका बॉक्समध्ये. आणि त्या बॉक्सचा जेव्हा ब्रेकआउट आला तेव्हा मार्केटने पुन्हा आपली अपसाईड मुवमेंट कंटिन्यू आता करत आहे. आणि आता मार्केट जवळपास ऑल टाईम हायच्या जवळ आहे. जर आपण 5 मिनिट टाईम फ्रेमवरती जर बघतोय, सर्वप्रथम मी या लेवल्स रिमूव्ह करतो. एक ट्रेंडलाईन, प्रॉपर ट्रेंडलाईन फॉलो करत होतं मार्केट, असं पण आपण म्हणू शकतो. तर त्या चॅनलचा आज ब्रेकआउट आपल्याला खालच्या बाजूला बघायला मिळाला आणि त्यामध्ये थोडीशी आपल्याला सेलिंग किंवा पुलबॅक थोडासा आपल्याला बघायला भेटला. आता सरळ खाली जाणार नाहीये एकदम असं शार्प. सपोर्ट लेवल्सला ते रिस्पेक्ट देणार आहे. आजची जर क्लोजिंग आपण बघितलं की ज्याप्रमाणे मी सांगितलं 25,517 ही लेवल होल्ड करण्यामध्ये पुट रायडर्सला यश मिळालेलं आहे. 25,500 ही एक सायकोलॉजिकल लेवल आहे आणि ती एक ॲज अ इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल म्हणून सुद्धा काम करणार आहे. हा जर एक छोटासा पुलबॅक असेल तर 25,500 ही एक इम्पॉर्टंट लेवल आहे. इथून सपोर्ट घेऊन मार्केटने पुन्हा आपला स्ट्रॉंग बुलिश व्ह्यू मार्केट दाखवू शकतं आपल्याला. तर मार्केटला जर खाली यायचं असेल तर हा जो आजचा लो आहे तो ब्रेक करणं इम्पॉर्टंट आहे. आणि मार्केटला जर वरती जायचं असेल तर वरती आपण कधी वरच्या बाजूचा व्ह्यू आपण कन्सिडर करू शकतो. तर आजचा जो हाय आहे 25,670च्या आसपासचा, त्या लेवलच्या वरती जेव्हा मार्केट जात आहे तेव्हाच आपला इथे स्ट्रॉंग व्ह्यू वरच्या बाजूला बनेल. तर ही आजचा हाय आणि आजचा लो हे दोन्ही पण आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, इम्पॉर्टंट आहेत. आणि तुम्ही जर बघू शकता तर इथे आपल्याला अजून एक चॅनल आपल्याला बघायला मिळेल. आज एक मार्केटने नवीन चॅनलनुसार परफॉर्म केलेला आहे. एक वरच्या बाजूला ट्रेंड लाईन सुद्धा आहे. पुन्हा ह्या चॅनलच्या जवळपास आहे. ह्या चॅनलला जर ब्रेकआउट दिला, थोडंसं कन्सोलिडेशन झालं आणि पुन्हा वरच्या बाजूला निघायला लागलं तर आपल्याला एक वरच्या बाजूला एक चांगली मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते उद्याच्या सेशनमध्ये. तर आपल्याला पहिली लेवल काय इथे निघून येते, तर पहिली लेवल इम्पॉर्टंट जसं की मी सांगितलं की आजच्या दिवसाचा जो लो आहे तो इम्पॉर्टंट.
हा आपल्याला जवळपास 25,475ची ही पहिली लेवल आपल्याला, आणि वरच्या बाजूला ही लेवल इम्पॉर्टंट आहे कारण इथे एकदा ह्याच लेवलला कन्सोलिडेशन झालेलं आहे आणि ब्रेकआउट झालेलं आहे, आणि आजसुद्धा याच लेवलला मार्केटने थोडंसं सपोर्ट एक स्विंग मारलेला आहे. तर ही एक लेवल इम्पॉर्टंट आहे उद्यासाठी, 25,540. तर ही झाली आपल्याला उद्यासाठी रेंज. ह्या रेंजमध्ये जर रेंगाळत राहिलं उद्या मार्केट, कुठल्याही बाजूला ब्रेकआउट नाही दिला, कुठलीही लेवल ब्रेक नाही केली, तर आपण या रेंजमध्ये ट्रेडिंगचा विचार करायचा नाही आहे, ट्रेडिंग अवॉइड करायचं आहे इन शॉर्ट. तर ह्या झाल्या पहिल्या एक रेंज आपल्याला भेटलेली आहे. तर आपण आता खालच्या बाजूला मार्केटचा ही जर लेवल 25,475ची लेवल खालच्या बाजूला ब्रेक झाली तर कुठल्या लेवल्स त्या ठिकाणी ओपन होतील ते जर आपण बघूया. ही वरची लेवल तुम्हाला समजली का? ह्या वरच्या लेवलने इथे पहिला रेजिस्टन्स म्हणून काम केलेलं आहे एक, त्यानंतर वरती गेलं, त्यानंतर पुन्हा खाली आलं, तीच लेवल ॲज अ सपोर्ट म्हणून त्या लेवलने काम केलेलं आहे, आणि ती लेवल तोडून पुन्हा खाली आलेलं आहे. आता पुन्हा ती लेवल एक रेजिस्टन्स म्हणून वर्क करेल. त्याच्यामुळे 25,540 ही लेवल उद्यासाठी इम्पॉर्टंट आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं की आजची क्लोजिंग आहे 25,517, आणि ही एक इम्पॉर्टंट लेवल आहे. 25,500ला पुट रायटर्स पण भरपूर ॲक्टिव्ह आहेत. त्यांना 25,500ला होल्ड करण्यामध्ये त्या ठिकाणी यश आलेलं आहे. 25,500च्या वरती क्लोज होण्यामध्ये यश आलेलं आहे. जर उद्या ही लेवल जर खालची 475ची लेवल ब्रेक करून जर खाली जाते, तर इथले जे पुट रायटर्स आहेत ते पॅनिक येतील, आणि ते पॅनिक झाल्यानंतर त्यांच्या पोझिशन्स एक्झिट करायला सुरुवात करतील. त्याच्यामुळे जर खाली गेलं तर आपल्याला एक लॉंग अनवाइंडिंग, जसं शॉर्ट कवरिंग असतं वरच्या बाजूला, तसं खाली लॉंग अनवाइंडिंग आपल्याला होताना मार्केटमध्ये दिसू शकतं. म्हणजे ते मार्केट खाली जातं तेव्हा पुट रायटर्स आपल्या पोझिशन्स पॅनिकमध्ये येऊन विकून टाकतात. त्याच्यामुळे आपल्याला शार्प फॉल येताना पण मार्केटमध्ये दिसतो. एक्सपायरीच्या दिवशी तुम्ही मोमेंट बघत असाल अशा पद्धतीने होतं अपसाईड डाऊन साईडला. तर खालच्या लेवल्स काय आहेत ते जरा बघूया. तर पहिला सपोर्ट जो आपल्याला इथे दिसतोय तो 25,420च्या आसपास, याला मी रेड म्हणून मार्क करतो. खालच्या लेवल्स इथे एक स्विंग लो आपल्याला दिसतोय 25,350 मार्क करू आपण. 25,350, 25,300 कन्सिडर करू आपण राऊंड लेवल. 25,300 का? तर हा इथे जेव्हा अपसाईड मोमेंटम इथे झाली होती त्याच्यानंतर मार्केटमध्ये पुलबॅक आला होता, आणि हा पुलबॅकचा जो लो आहे तो आहे 25,300. तर ह्या 3 लेवल खाली इम्पॉर्टंट आहेत. 25,475ची लेवल ब्रेक होते, 25,420, 25,350 आणि 25,300 ह्या लेवल्स आपल्याला बघायला मिळू शकतात. तर वरच्या बाजूला काय सिनेरिओ तयार होतोय? तर वरच्या बाजूला जसं की मी तुम्हाला सांगितलं की इथे आपल्याला एक चॅनल आहे, ही एक ट्रेंड लाईन आहे, आणि ही लेवल एक इम्पॉर्टंट लेवल आहे 25,500. तर तुम्ही जर बघितलं तर इथे सपोर्ट घेऊन मार्केटने जरा अशा पद्धतीने मुवमेंट केलेली आहे, आणि मार्केट जर पुन्हा एक छोटासा पुलबॅक घेत आहे आणि पुन्हा वरच्या बाजूला जात आहे, तर इथे आपल्याला एक कप अँड हँडल टाईप पॅटर्न आपल्याला इथे दिसतोय. वरती गेल्यानंतर ही 540 जे आपण लेवल डिस्कस केली त्या लेवल ब्रेक झाली, त्या लेवलजवळ एक कन्सोलिडेशन झालं, आणि नंतर वरती जात आहे, वरती निघतंय, तर आपल्याला वरच्या बाजूला अपसाईड मुवमेंट तरी पॉसिबल आहे. पहिली जी लेवल आपल्याला मिळते ती पहिली लेवल जी मिळते ती आजचे स्विंग हाय आहेत. 2 वेळा मार्केटने इथून रिजेक्शन घेतलेलं आहे आज. त्यानंतर 25,640, आणि तिसरी लेवल म्हणजे आजच्या दिवसाचा हाय 25,770. तर वरच्या बाजूला ह्या लेवल्स आपल्याला ॲक्टिव्ह होताना दिसत आहेत, पण कधी ही लेवल ब्रेक झाले तर 25,540.
त्यानंतर 25,600, 25,640 आणि 25,670. तर ही जर रेंज तुम्ही बघताय तर ही रेंज आहे जवळपास 130 पॉईंटची रेंज आहे. तर उद्याचं मार्केट हे आजच्यासारखं सिम्पल नसणार आहे एक साईड मोमेंट. तर उद्या आपल्याला थोडीफार प्रमाणामध्ये ट्रॅपिंग पण दिसायला मिळू शकते. थोडंसं आपल्याला लक्ष द्यावे लागेल, तिथे लेवल्सवरती नजर ठेवावी लागेल. आणि उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी पण आहे. तर कुठल्या तरी एका बाजूला ब्लास्टसुद्धा होऊ शकता, हे लक्षात ठेवा मित्रांनो. शॉर्ट कवरिंग किंवा लॉंग अनवाइंडिंग. तर कसा होता आजचा व्हिडिओ जर आवडला असेल, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सबस्क्राईब आणि लाईकमुळे आणि शेअरमुळे मला मोटिवेशन मिळेल आणि मी रोज अशा प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येईन. आणि टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ती टेलिग्राम चॅनल जरूर जॉईन करा. तिथे लाईव्ह मार्केटमध्ये अपडेट्स येत राहतात. त्यामुळे टेलिग्राम चॅनल इम्पॉर्टंट अनाउन्समेंटसाठी जरूर जॉईन करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी थँक्यू.